200 वर्षानंतर जी दंगल झाली त्याचा समाज जे बना आहे तो आधीच आहे तर एक त्याचे परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतात आता आपण अनेक आपल्याला शिकलेलो आहोत त्यामुळे इतिहासाचा योग्य पद्धतीने आपल्या विद्यार्थ्याला अभिमान होतो पण इतिहासाचा तुम्ही एकटं करता का दोघं? आम्ही दोघे मिळून असतो टीम असते ना सगळी. विद्यार्थ्यांना सांगितलं मला काय मागच्या 2-4 वर्षापूर्वी मला एक सौम्य प्रकारचा पेरलेचा झटका गेला. माझी थोडी एक शब्द जरा वाकडा पडतोय जप पुढे पडतो मला कधी तारले सगळं मी आकडून पडलो असता तर काय झालं पण निष्काम भावनेने सेवा त्यांची देवतारी त्याला पूर्ण काय आणि आता माझी बात झाली जो पूर्ण केली आता पण गाव सोडले हा सांगा आता सांगा सांगा परत सांगा. हा सांगा आता. हे धुळवा देव म्हणजे उज्जैनचा महाकाळेश्वर शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी खडतरच देवस्थान ज्योतिर्लिंग ते स्थान त्या उज्जैन मधून आमच्या कमूळ शिंदे म्हणून एक फडतरचे भक्त होते त्यांनी उज्जैन मधून फडतरला देव आणला. आता फडतरला धुळवा स्थान आहे ते धुळवाचं आणि तिथून आमच्या इथे रोडे म्हणून होतं आमच्या धनगर समाजाचे रोडे त्या रोडेनं 12 वर्ष तिथे जाऊन भरती केली धुळवा फडतरला आणि त्यांना प्रसन्न होऊन देव इथं आला. देव नाव कसं काय देवाच्या नाव हा काय झालं देव देवानं जन्म धुळीतून घेतला. आपण होळी करतो धुळवडी दिवशी त्या धुळवडीतून बालक जन्माला आलं म्हणून धुळदेव नाव होय हा जागृत असं देवस्थान आहे. 2 राज्यातील लोक येतात महाराष्ट्र कर्नाटक इथली सेवा खूप मोठी आहे आषाढी वारीतच करतो होय होय किती पब्लिक असते 24 वर्ष मी या देवस्थानाच्या स्थापनेचे 24 वर्ष झाली दोन पूर्ण केली म्हणजे देवस्थान ट्रस्ट करून सांगतो आणि तुमचं कसं आहे बाकीच्यांसारखं नाही हेवी आनंद काम भावनेने सेवा करतोय सहकार्य या ठिकाणी म्हणजे सत्कार असतो कुठली व्यक्ती कुठली ह्याच्यात येऊ द्या आपल्याला दुसरं काय करायचं एवढी सेवा म्हणजे ती बाजू त्यांच्या हे मौली फोटो घे